जर ही कथा आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरून जातात. एक सबस्क्रायबर अशाच नवनवीन कथा घेऊन येण्यासाठी आम्हाला प्रेरणा देतं. आजची कथा आहे, गावातील सर्वात श्रीमंत आणि मानाचं घर म्हणजे पाटील कुटुंब. आज त्या घरात आनंदाचं वातावरण होतं. घरासमोर मोठा मंडप उभारला होता. रंगीबेरंगी फुलांनी संपूर्ण घर सजवलं होतं. नातेवाईकांची लगबग सुरू होती. बँडचा आवाज दूरवर ऐकू येत होता, कारण घरातील एकुलता एक मुलगा आदित्य पाटील आज विवाहबंधनात अडकणार होता. आदित्य स्वभावाने शांत, प्रामाणिक आणि शिक्षित होता. शहरात मोठ्या कंपनीत नोकरी असूनही त्याला गावाची माती प्रिय होती. त्यांचं लग्न शेजारच्या गावातील सुंदर, सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुलगी स्वरा हिच्याशी ठरलं होतं. स्वराचं कुटुंब साधं होतं. तिचे वडील शिक्षक होते, आई गृहिणी. दोघांनी कष्ट करून मुलीला शिकवलं होतं. स्वरा दिसायला सुंदर होतीच, पण मनानेही तितकीच चांगली होती. दोन्ही कुटुंबांनी आनंदाने लग्न ठरवलं होतं. सकाळी 7 वाजता लग्नाची वेळ होती. पाहुण्यांनी मंडप भरला होता. वराडे आले होते. आदित्य घोड्यावरून उतरून मंडपात आला. सर्वजण नवरीची वाट पाहत होते. पण 5 मिनिटे गेली, 10 मिनिटे गेली, 20 मिनिटे गेली. नवरी काही आली नाही. स्वराच्या खोलीत तिची आई गेली, पण खोली रिकामी होती. टेबलावर फक्त एक चिठ्ठी ठेवलेली होती. ती वाचताच तिच्या आईच्या हातातून चिठ्ठी खाली पडली. मला माफ करा, मी हे लग्न करू शकत नाही. मला शोधू नका. संपूर्ण मंडपात एकच गोंधळ उडाला. नवरी पळाली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. स्वराचे वडील खाली बसून रडू लागले. तिची आई बेशुद्ध पडली. पाहुणे कुजबुजू लागले. मुलीचं दुसऱ्यावर प्रेम असेल, श्रीमंत घर पाहूनही पळाली. आता पाटलांची अब्रू गेली. आदित्य मात्र शांत उभा होता. त्याने कोणालाही दोष दिला नाही. तो फक्त इतकंच म्हणाला, कोणीही स्वराच्या आई-वडिलांना काही बोलणार नाही. त्याच्या या शब्दांनी सर्वजण शांत झाले. तेवढ्यात पोलीस आले, कारण कोणीतरी मुलगी बेपत्ता असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी चौकशी सुरू केली. स्वराचा मोबाईल बंद होता. सीसीटीव्हीमध्ये दिसलं की पहाटे 5च्या सुमारास स्वरा एकटीच घराबाहेर पडली होती. पण ती कुठे गेली, कोणासोबत गेली याचा कोणताच पुरावा नव्हता. 2 दिवस उलटले. तिसरा दिवस उजाडला. अचानक आदित्यच्या मोबाईलवरून एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. जर स्वराला जिवंत पाहायचं असेल तर एकटाच शहराबाहेरच्या जुन्या कारखान्यात ये. हे ऐकून आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली. ही कथा पुढे सलग आहे. आदित्यने फोन ठेवला, पण त्याच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. हा फोन कोणी केला असेल? स्वरा खरंच जिवंत असेल का? आणि जर ती जिवंत असेल तर ती त्या जुन्या कारखान्यात कशी पोहोचली? त्याने कोणालाही काही न सांगता गाडी काढली आणि शहराबाहेरच्या त्या ओसाड कारखान्याकडे निघाला. कारखान्याभोवती काटेरी झुडपं वाढली होती. तुटलेल्या भिंती, गंजलेले लोखंडी गेट आणि आत पसरलेली शांतता अंगावर काटा आणणारी होती. आदित्य सावधपणे आत गेला. अचानक त्याला एका खोलीतून रडण्याचा आवाज ऐकू आला. तो धावत आत गेला तर समोर स्वरा खुर्चीला बांधलेली दिसली. तिच्या डोळ्यात भीती होती. आदित्य तिला सोडवण्यासाठी पुढे सरकला. इतक्यात मागून कोणीतरी त्याच्या डोक्यावर जोरात वार केला. आदित्य खाली कोसळला. काही क्षणांनी त्याला शुद्ध आली. त्याचे हातही दोरीने बांधलेले होते. समोर 3 मुखवटा घातलेले माणसं उभी होती. त्यांच्यातला एक हसत म्हणाला, आदित्य, आम्हाला माहीत होतं की तू नक्की येशील. आदित्य रागाने ओरडला, कोण आहात तुम्ही? स्वराला का पळवलं? त्या माणसाने हळूहळू मुखवटा काढला. त्याला पाहताच आदित्यच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तो दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा चुलत भाऊ विक्रम होता. लहानपणापासून दोघं एकत्र वाढले होते. आदित्यने थरथरत्या आवाजात विचारलं, विक्रम तू? विक्रम मोठ्याने हसला, हो मीच. तुला वाटत होतं ना की मी तुझा शुभचिंतक आहे, पण मला नेहमीच तुझा हेवा वाटत होता. घराची संपत्ती, वडिलांचा विश्वास सगळं तुलाच मिळालं. आता ही कंपनी आणि सगळी मालमत्ता तुझ्या नावावर होणार होती. म्हणून हा खेळ रचला. आदित्य अवाक झाला. विक्रम पुढे म्हणाला, स्वराला आम्ही पळवलं नाही. तिला सत्य कळलं होतं म्हणून ती स्वतःच बाहेर पडली. तिने आमचं बोलणं ऐकलं होतं. आम्ही तिला गप्प बसायला सांगितलं, पण तिने नकार दिला. मग आम्हाला तिला इथे आणावं लागलं. आदित्यने स्वराकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, आदित्य, मी लग्नातून पळाले नव्हते. मी तुला वाचवण्यासाठी घरातून बाहेर पडले. मला वाटलं होतं पोलिसांपर्यंत पोहोचेन, पण वाटेत त्यांच्यात माणसांनी मला पकडलं. हे ऐकताच आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजलं की जिच्यावर संपूर्ण गावाने आरोप केले ती तर त्याच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून लढत होती.
पण विक्रमच्या चेहऱ्यावर अजूनही क्रूर हास्य होतं. त्याने खिशातून पिस्तूल काढलं आणि म्हणाला, आता तुमचं दोघांचं आयुष्य इथे संपणार आहे. उद्या सगळ्यांना वाटेल की नवरीसोबत पळून गेलेला वरही बेपत्ता झाला. त्याने पिस्तूल आदित्यवर रोखलं आणि त्या क्षणी कारखान्याच्या बाहेरून पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमू लागला. पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकताच विक्रम आणि त्याच्या साथीदारांनी घाबरगुंडी उडाली. पोलीस इथे कसे आले? विक्रम जोरात ओरडला. त्याने लगेच आपल्या माणसांना आदेश दिला, दोघांना संपवा आणि मागच्या दरवाजातून पळा. इतक्यात बाहेरून गोळीबाराचा आवाज झाला. पोलिसांनी संपूर्ण कारखान्याला वेढा घातला होता. विक्रमचे 2 साथीदार पळण्यात प्रयत्न करू लागले, पण पोलिसांनी त्यांना जागीच पकडलं. विक्रम संतापाने आदित्यकडे धावला आणि त्याच्या डोक्यावर पिस्तूल रोखत म्हणाला, कोणीही जवळ आलं तर याला गोळी घालीन. बाहेर उभे असलेले पोलीस निरीक्षक सावंत शांतपणे म्हणाले, विक्रम तुझा खेळ संपला आहे, शरण ये. पण विक्रम ऐकायला तयार नव्हता. त्याने आदित्यला ओढत मागच्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात स्वराजीच्या हाताची दोरी अर्धवट सुटली होती. तिने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलला आणि विक्रमच्या हातावर जोरात मारला आणि पिस्तूल दूर जाऊन पडलं. आदित्यने क्षणाचाही विलंब न करता विक्रमला ढकलून दिलं. पोलीस आत धावले आणि काही सेकंदात विक्रमला बेड्या ठोकल्या. कारखान्यातील प्रत्येक कोपऱ्याची झडती घेतली असता अनेक महत्त्वाची कागदपत्र, बनावट सही केलेले मालमत्तेचे कागद, बँकेचे दस्तऐवज आणि मोठ्या कटाचे पुरावे सापडले. चौकशीत विक्रमने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने अनेक महिन्यांपासून आदित्यची बदनामी करून त्याची संपत्ती हडप करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने स्वराला धमकावलं होतं. स्वरा पोलिसांकडे जाणार होती, पण तिच्यावर नजर ठेवून तिला पळवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी ही बातमी संपूर्ण राज्यात पसरली. कालपर्यंत नवरी पळाली म्हणून जी लोक स्वराला दोष देत होती, तीच आज तिच्या धाडसाचं कौतुक करत होती. पाटील कुटुंबाने स्वराची आणि तिच्या आईवडिलांची सर्वांसमोर माफी मागितली. आदित्यचे वडील अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले, बाळा, आम्ही तुला चुकीचं समजलो. तू आमच्या मुलाचा जीव वाचवलास. आजपासून तू फक्त आमची सून नाहीस, तर आमची मुलगी आहेस. स्वरा भावूक झाली. तिच्या आईवडिलांच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते. काही दिवसांनी पुन्हा त्याच मंडपात, त्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत आदित्यचं आणि स्वराचं लग्न मोठ्या आनंदात पार पडलं. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खरं हसू होतं. पण लग्नाच्या विधी सुरू असतानाच पोलीस निरीक्षक सावंत यांना एक फोन आला. त्यांनी फोन ठेवताच त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले. त्यांनी आदित्यला बाजूला नेलं आणि हळू आवाजात म्हणाले, विक्रमने चौकशीत अजून एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. या कटामध्ये तो एकटा नव्हता. तुमच्या अगदी जवळचा आणखी एक माणूस अजूनही मोकाट फिरतोय. आदित्यच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं. त्याने निरीक्षक सावंतांना विचारलं, कोण आहे तो? सावंत म्हणाले, आता इथे काही बोलणं योग्य नाही. लग्नाचे विधी पूर्ण होऊ द्या. आदित्यने स्वतःला सावरलं. कुणालाही संशय येऊ न देता त्याने लग्नाचे सर्व विधी पूर्ण केले. स्वरा त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. काहीतरी गंभीर घडलं आहे हे तिला जाणवलं होतं. लग्न संपताच आदित्य, स्वरा आणि निरीक्षक सावंत थेट पोलीस ठाण्यात गेले. तिथे विक्रमला चौकशीसाठी बसवलं होतं. सावंतांनी त्याच्यासमोर एक फोटो ठेवला. तो फोटो पाहताच आदित्यच्या हातातून तो खाली पडला. त्या फोटोमध्ये त्यांचे अनेक वर्षांचे विश्वासू व्यवस्थापक शरद काका होते. शरद काका गेली 25 वर्ष पाटील कुटुंबासोबत होते. आदित्यला लहानपणापासून त्यांनीच सांभाळलं होतं. त्यांच्यावर संशय घेणं अशक्य होतं. आदित्य रागाने म्हणाला, हे खोटं आहे. विक्रम शांतपणे हसला आणि म्हणाला, संपूर्ण योजना शरद काकांची होती. मी फक्त त्यांचा प्यादा होतो. सावंतांनी टेबलावर काही बँकेची कागदपत्र, CCTV फुटो आणि मोबाईल कॉल रेकॉर्ड ठेवले. प्रत्येक पुरावा शरद काकांकडेच बोट दाखवत होता. त्याचवेळी पोलिसांचं एक पथक शरद काकांना अटक करून पोलीस ठाण्यात घेऊन आलं. सुरुवातीला त्यांनी सर्व आरोप नाकारले, पण पुरावे समोर येताच ते कोसळले. डोळ्यात पाणी आणत ते म्हणाले, मी गरीब होतो. तुमच्या वडिलांनी मला नोकरी दिली, मान दिला, पण नंतर पैशाचा मोह झाला. एका बिल्डरने मला करोडो रुपयांची ऑफर दिली. पाटलांची जमीन आणि कंपनी त्यांच्या ताब्यात गेली असती तर मला आयुष्यभर पुरेल एवढे पैसे मिळाले असते. म्हणून मी विक्रमला फूस लावली. स्वराला सगळं कळलं आणि आमचा डाव उधळला. हे ऐकून आदित्यच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी हळू आवाजात विचारलं, शरद, आम्ही तुला कधी परका मानलं होतं का? शरद काका मान खाली घालून रडू लागले. माझ्याकडून मोठं पाप झालं. मला माफ करा. न्यायालयात खटला सुरू झाला. विक्रम, शरद काका आणि त्यांच्या साथीदारांना कठोर शिक्षा झाली. पाटील कुटुंबाची जमीन, कंपनी आणि सर्व
मालमत्ता सुरक्षित राहिली. काही महिन्यांनी आदित्य आणि स्वराने गावात एक मोफत शिक्षण केंद्र सुरू केलं. ज्या मुलांना पैशाअभावी शिक्षण घेता येत नव्हतं त्यांच्यासाठी ते देवदूत ठरले. उद्घाटनाच्या दिवशी आदित्य म्हणाला, विश्वास ही जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे योग्य वेळी सत्यासाठी उभं राहणं, धैर्य. स्वराने ते धैर्य दाखवलं म्हणून आज आम्ही सगळे जिवंत आहोत. संपूर्ण गाव टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेलं. ज्या नवरीला कधी काळी लोकांनी दोष दिला होता त्याच नवरीचा आज संपूर्ण गाव अभिमानाने सत्कार करत होता. त्या दिवसानंतर गावात एकच वाक्य कायमचं लक्षात राहिलं. डोळ्यांनी दिसतं ते नेहमीच खरं नसतं, पण सत्याला कधीही लपवलं तरी एक दिवस ते जगासमोर नक्की येतं. 2 वर्ष लोटली. आदित्य आणि स्वराचं आयुष्य आनंदाने सुरू होतं. त्यांच्या शिक्षण केंद्रामुळे गावातील शेकडो मुलांचं भविष्य उजळू लागलं होतं. पाटील कुटुंबातही पुन्हा आनंद परतला होता. एके दिवशी सकाळी शिक्षण केंद्र उघडत असताना गेटबाहेर सुमारे 10 वर्षाचा एक मुलगा उभा होता. त्याच्या अंगावर फाटके कपडे होते आणि डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. स्वराने त्याला जवळ बोलावलं. बाळा, तुझं नाव काय? तो हळू आवाजात म्हणाला, माझं नाव आर्यन आहे. आई बाबा कुठे आहेत? हे ऐकताच मुलाच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, माझे बाबा तुरुंगात आहेत आणि आई मला सोडून गेली. आदित्यने त्याला आत नेलं. चौकशी केली तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं. आर्यन हा विक्रमचा मुलगा होता. विक्रमला शिक्षा झाल्यानंतर त्याच्या पत्नीने दुसरं लग्न केलं आणि आर्यनला अनाथाश्रमात सोडून दिलं होतं. काही दिवसांपूर्वी तो तिथून पळून आला होता. ही गोष्ट ऐकून सर्वजण शांत झाले. आदित्य काही क्षण विचारात पडला. समोर विक्रमचा चेहरा आणि त्याने केलेले गुन्हे आठवत होते. पण लगेच त्याला स्वराचे शब्द आठवले. एखाद्याच्या पापाची शिक्षा त्याच्या निरागस मुलाला मिळायला नको. आदित्यने आर्यनचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आजपासून तू एकटा नाहीस. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे उघडे आहेत. पाटील कुटुंबाने आर्यनला दत्तक घेतलं. सुरुवातीला गावातील काही लोकांनी विरोध केला. ज्याने तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्याचाच मुलगा घरात आणता. पण आदित्य शांतपणे म्हणाला, वाईट माणसाचा जन्म घेणं हा त्याचा गुन्हा नाही. चांगला माणूस बनवणं ही आपली जबाबदारी आहे. वर्ष सरत गेली. आर्यन अभ्यासात हुशार निघाला. त्याने मोठं होऊन पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. नियुक्ती झालेल्या पहिल्याच दिवशी त्याने आदित्य आणि स्वराच्या पाया पडत म्हटलं, आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे. तुम्ही मला नाव नाही, आयुष्य दिलंत. स्वराच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आदित्य अभिमानाने त्याच्याकडे पाहत होता. त्या दिवशी संपूर्ण गावाला समजलं की सूड माणसाला मोठं बनवत नाही तर क्षमा आणि माणुसकी माणसाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवते. कथा इथे संपते, पण तिचा संदेश कायम लक्षात राहतो. विश्वास जपा, सत्याची साथ कधीही सोडू नका आणि आयुष्यात कितीही मोठा विश्वासघात झाला तरी माणुसकी सोडू नका, कारण शेवटी विजय नेहमी सत्याचाच होतो. कशी वाटली कथा नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.